समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे 19 तारखेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. मराठी महिन्यातील नवीन वर्षाची सुरुवात होत असते, चैत्र महिन्याची सुरुवात होत असते आणि याच चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्री सुद्धा असते आणि आपल्याला आई भगवतीच्या मा जगदंबाच्या सेवा आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या असतात. पण महत्वाचं म्हणजे या गुढीपाडव्याला आपल्याला कुठली सेवा करायची आहे, जे तुम्हाला धन धान्य ऐश्वर्य वर्षभर तुमच्या घरामध्ये राहील अशी तुम्हाला धनधान्याची पोटली एक तयार करायची आहे. मग या पोटलीमध्ये कुठलं सामान टाकायचं आहे, कुठलं साहित्य आहे, तुमच्या घरामध्ये काही असेल किंवा मग तुम्हाला बाहेरून पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये किंवा धार्मिक दुकानामध्ये ते पूर्ण साहित्य मिळून जाईल. शक्यतो हे सर्व साहित्य केंद्रामधून आणायचं असतं. यावेळेस मी लवकर आणलं नाहीये, आणणार आहे, मात्र तुमच्यासोबत ही माहिती लवकर शेअर करावी म्हणून लवकर व्हिडिओ बनवत आहे. बघा, हे साहित्य तुम्ही धार्मिक दुकानावरून सुद्धा आणू शकतात. जर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, मठ असेल तर तुम्ही तिथून आणा. साधारण 60 किंवा 50 रुपयाला ती पोटली मिळते. त्यामध्ये सर्व साहित्य ऑलरेडी त्यांनी दिलेलं असतं आपल्याला. मात्र दुकानामधून आणत असाल तर तुम्हाला एक एक वेगळं आणावं लागेल. ते सुद्धा साधारण तुमचं 40-50 रुपयामध्ये येऊन जाईल. पण ही जर पोटली तुम्ही बनवली ना तर तुमच्या घरावर कधीच कोणाची नजरबाधा होणार नाही, कुठले वाईट विचार तुमच्या घरामध्ये येतील नाही आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य धन धान्य सर्व तुमच्या घरामध्ये राहील. तर ही पोटली तुम्हाला तयार करायची आहे. तर आता ही पोटली तयार करत असताना तुम्हाला कुठलं साहित्य बाहेरून आणायचं आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे. एक तुम्हाला हळकुंड लागेल. पूर्ण हळकुंड असं पूर्ण असावं, तुटलेलं खणलेलं किंवा किडलेलं नसं. तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जासाल तर तेव्हा व्यवस्थित बघून घ्या. आणि जे हळकुंड लेकूरवाळं म्हणता ना, म्हणजे हळकुंड असतं त्याला एखादी अशी छोटीशी काडी निघलेली असते, ते हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे. एक हळकुंड लागेल. त्याचबरोबर रंगाळी हिरडा, हे त्या दुकानामध्ये तुम्हाला माहिती आहे नाहीये माहिती नाही, मात्र तुम्ही धार्मिक दुकानामध्ये गेले त्यांना रंगारी हिरडा म्हणून मागितलं ते तुम्हाला व्यवस्थित देतील. ते घेऊन यायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला नागकेशर, तिथं तुम्ही मागा नागकेशर म्हणून, ते सुद्धा तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला आणायचे आहे. आणि स्वामींचे केंद्रामध्ये मिळेल किंवा मग बाहेर दुकानामध्ये सुद्धा मिळेल, तांब्याचे पावलं मिळतात, ते घेऊन यायचे आहे. किंवा नसेल तरी सुद्धा चालेल, मात्र हळकुंड नागकेशर आणि रंगारी हिरडा हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे. आणि एक पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या वस्त्राची एक पोटली तयार करायची. त्यामध्ये ते हळकुंड आणि बघा त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ, खडा नमक भेटतं बघा, खडा मीठ भेटतं ना, ते मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. सर्व साहित्य घरी आणल्यानंतर अशा छोट्या छोट्या पन्न्या घ्या. बघा, एकदम छोटी पन्नी आहे. अशा छोट्या पन्न्या घ्या आणि या पन्नीमध्ये त्या वस्तू टाकायच्या आहे. मग यामध्ये तुम्ही नागकेशर यामध्येच टाकायचं. एक हळकुंड मिळेल ते सुद्धा यामध्ये टाकायचं. प्रत्येकसाठी प्रत्येक पन्नी वेगळी असावी. नागकेशर यामध्ये टाकलं तर हळकुंड यामध्ये टाकायचं. मग हळकुंड या 2 पन्नीमध्ये झालं, हळकुंड नागकेशर झालं, तर तुम्हाला रंगारी हिरड्यासाठी एक दुसरी पन्नी लागेल. त्यामध्ये रंगारी हिरडा टाकायचा आहे आणि मीठ तुम्हाला वेगळ्या पन्नीमध्ये टाकायचं आहे. एवढं सर्व टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये गहू आहे, गहू थोडेसे एका पन्नीमध्ये घ्यायचे आणि ते गहू सुद्धा एका पन्नीमध्ये पॅक करून घ्यायचे. आणि हे सर्व साहित्य मग तुम्हाला त्या पिवळ्या पोटलीमध्ये, जे आपण पोटली तयार करणार आहे त्या पोटलीमध्ये सर्व साहित्य एकामध्ये जमा करून घ्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला घरामधील 1 रुपयाचा कॉईन असेल, तो 1 रुपयाचा कॉईन सुद्धा त्या पोटलीमध्ये टाकायचा आहे. हे सर्व टाकल्यानंतर पोटली पूर्ण व्यवस्थितपणे बांधून घ्या आणि आपल्या देवघरासमोर ठेवा. आणि देवघरासमोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पोटलीवर 11 माळी, आणि 11 माळी जर जमत नसेल तर 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत आहे. आता बघा, हे जेव्हा तुम्ही जप करत आहात ना, तर एकदम फास्ट करू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नको. तुम्ही सेवा करत आहात, तुमच्या घरावरील नजर दोष कमी व्हावा, नजर बाधा, कोणी काही केलं असेल, सर्व काही निघून जायचं तुमची इच्छा आहे,
तर तुम्हाला तेवढी सेवा करावीच लागणार आहे. म्हणून नसेल जमत तर तुम्ही एक माळ जरी केली तरी साहजिक आहे. बघा जास्तीत जास्त 5 मिनिट लागतील तुम्हाला एक माळ जप करायला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे. बघा जेव्हा आपण कुठल्याही मंत्राचा जप करतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये वेगळे वेगळे विचार येतात. आपलं मन त्या सेवेकडे केंद्रित होत नाही. वाईट विचार येतील किंवा खूप अगोदर जे घडलेली गोष्ट आहे, ती घडलेली गोष्ट तुम्हाला अचानक मध्ये आठवेल आणि मनाशी तुम्ही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करसाल. तर त्यासाठी अगोदरच तुम्हाला 2 मिनिटं स्तब्ध बसून स्वामींना प्रार्थना करायची की मला ही सेवा करायची आणि तुम्हाला मंत्र असा बोलायचा आहे की तो मंत्र तुम्हाला ऐकू येईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीत मंत्र बोलायचा आहे. म्हणजे आपल्या मेंदूला आदेश जातो, आपल्या मेंदूला एक दिशा मिळते की आपल्याला या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे आणि मेंदू त्या आवाजाकडे लक्ष देतो. त्याचबरोबर मेंदू जेव्हा आवाजाबरोबर लक्ष देतो ना, तर तुमच्या मनामध्ये कुठलेच वाईट विचार येत नाही. म्हणून फक्त एवढी सेवा करायची आणि ती पोटली व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आणि देवघरामध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये किचन वट्यावर जिथं तुमचं किचन आहे ना, त्या किचनच्या वरच्या भागाला ती पोटली तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे किंवा मग बांधून ठेवा किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवा. शक्यतो जमत असेल तर किचनमध्ये बांधून ठेवा. वर्षभर तुमच्या घरामध्ये अन्नाची कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये अन्नधान्य भरलेलंच राहणार आहे. म्हणून ही पोटली आवर्जून करायची आहे. आता दुसरा उपाय तुम्हाला कुठला करायचा आहे? ती सुद्धा तुम्हाला पोटलीच करायची आहे. पण ती पोटली तुम्हाला लाल कलरची करायची आहे. पहिली पोटली कुठली होती? पिवळ्या कलरची. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पहिली पोटली होती पिवळ्या कलरची, त्यामध्ये होतं कलरची. त्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? एक हळकुंड टाकायचा आहे, एक रंगारी हिरडा टाकायचा आहे, नागकेशर टाकायचा आहे, खडा मीठ टाकायचं आहे आणि घरातील थोडेसे गहू आणि 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला पिवळ्या पोटलीमध्ये टाकायचं आहे. हे सर्व टाकल्यावर त्यावर सेवा करायची आणि किचनमध्ये ठेवायचा आहे. आता महत्वाचं म्हणजे हा उपाय जो आहे हा वर्षातून एकच वेळा येतो. पूर्ण वर्ष जातं त्यामधून फक्त गुढीपाडव्याला हा उपाय केला जातो. आणि जर बाय चान्स तुम्हाला मासिक धर्म आहे, चुकून तुमच्याकडून नाही सेवा झाली, तर तुम्ही हा उपाय येणाऱ्या बुधवारी तुम्ही करू शकता. बुधवारी देखील हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, पण कुठल्याही बुधवारी कसंही नाही. जर तुमचा मासिक धर्म आला तरच तुम्ही बुधवारी करा, अन्यथा हा उपाय गुढीपाडव्यालाच केला जातो. खूप महत्त्व मानलं जातं. आता जो दुसरा उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लाल कलरचा वस्त्र लागेल. लाल पोटली तुम्हाला तयार करायची आहे. आता या पोटलीमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे ते सांगते. बघा यामध्ये तुमच्या घराजवळ वडाचं झाड असेल, वडाच्या झाडाच्या पारंब्या तुम्हाला तोडून आणायच्या आहे. वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि मग रंगारी हिरडा ह्या 2च वस्तू या लाल पोटलीमध्ये टाकायच्या आहे. पिवळ्या पोटलीमध्ये जास्त वस्तू आहे आणि लाल पोटलीमध्ये कम 2च वस्तू आहे. एक रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या. जर केंद्रामधून तुम्ही ह्या पोटली आणली तर त्यामध्ये सर्वच काही साहित्य मिळेल. पण घरी जर पिशवी छोटीशी तयार करायची असेल तर मग तुम्हाला हे वस्तू आणाव्या लागेल. वडाच्या पारंब्या आणि रंगारी हिरडा हे त्यामध्ये टाकायचं. त्यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायची आहे आणि हे तुम्हाला घरामध्ये मुख्य दरवाजावर, परत सांगते, घरामधील जो मुख्य दरवाजा असेल ना, तर मुख्य दरवाजावर ही वरती तुम्हाला ती पोटली बांधायची आहे. आता आमच्या इथं काय मुख्य दरवाजावर मी पॅरामिडची एक जी पट्टी मिळते ना केंद्रामध्ये, ती लावलेली आहे, म्हणजे त्याला ती बांधता येते. जर तुमच्याकडे असेल किंवा दुसरी पट्टी लावलेली असेल त्याला बांधा, नसेल तर एखादा खिळा ठोका आणि त्याला तुम्हाला बांधायचे. आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो, आतमध्ये आल्यावर तुम्हाला ती पोटली बांधायची आहे. लक्षात ठेवा, बाहेरून नाही, आतमधून तुम्हाला बांधायची आहे. म्हणजे घरावर कोणाची नजरबाधा होणार नाही. त्यामध्ये जो कोणी येणार त्याचे वाईट विचार हे बाहेरच सुटतील. जसा प्रवेश करेल ना, तर त्याच्या मनामधील तुमच्याबद्दल ज्या काही भावना असतील
त्या चांगल्यामध्येच रूपांतरित होतील. म्हणून ह्या दोन्हीही पिशव्या छोट्याशा तुम्हाला तयार करायच्या आहे. याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य सर्व राहतं आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी उपाय केलाय त्यांना याचा अनुभव आलाच आहे. जर तुम्ही हा मागच्या वर्षी जरी उपाय केलाय, ते साहित्य चांगलं असेल तर त्याच साहित्यावर परत सेवा करून तेच परत बांधा. जर साहित्य खराब झालं असेल तर नक्कीच दुसरी पोटी तयार करा, दुसरी एक पिशवी तयार करा आणि तुम्हालाही सेवा करायची आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.